तर बेळगावमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षता नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षता, काय नेमकं बेळगावमधलं सध्याचं चित्र पाहायला मिळत आहे? कारण कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बेळगावमध्ये जर पाहिलं तर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मेन सर्कलमध्ये हा महामेळावा आयोजित प्रारंभ करण्यात येणार होता। मात्र वेगवेगळ्या मार्गांनी समिती नेते आल्यामुळे आणि कार्यकर्ते आल्यामुळे त्यांची धरपकड करण्यात येत आहे। बरोबर 11 वाजण्याचा टाइम देण्यात आलेला होता। त्यावेळी समिती नेते सर्वजण वेगवेगळ्या मार्गांनी दाखल झाले। मात्र या ठिकाणी पोलिसांनी त्यांची धरपकड करून त्यांना अटक केलेली आहे। त्यांना ते वेगवेगळ्या मार्गाने येत असल्याने चारही बाजूंनी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते सुद्धा पोलिसांना सूचना करत आहेत की कोणत्याही कारणास्तव या ठिकाणी महामेळावा होऊ देणार नाही। मराठी भाषिकांचा महामेळावा या ठिकाणी होऊ देऊ नका असं त्यांनी सक्त सूचना केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। हो अक्षता, ज्या ठिकाणी हा महामेळावा होतोय त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती काय म्हणते? कार्यकर्ते आहेत का? त्यांचं म्हणणं काय? सध्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे। कार्यकर्त्यांशी आम्ही बातचीत केली असता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साधं मराठी म्हणून जगता येत नाही। आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रकार कर्नाटक सरकार वारंवार करतेच आहे। आम्ही महामेळाव्याला उपस्थित राहिलं तर आमच्यावर अटक करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि जोपर्यंत हा सीमा प्रश्न सुटणार नाही तो वेळोवेळी आम्ही काळाधीन करू आणि अधिवेशना दिवशी महामेळावा घेऊ असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। हो नक्कीच अक्षता, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तर बेळगावमध्ये ज्या ठिकाणी हा महामेळावा होत होता त्या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्याचीच आपण दृश्यही पाहू शकतोय। कोल्हापुरातून सुद्धा शिवसैनिक रवाना झालेले आहेत बेळगावमध्ये येण्यासाठी। ज्या ठिकाणी हा महामेळावा होतोय त्या ठिकाणी येण्यासाठी हे कोल्हापुरातून शिवसैनिक रवाना होत आहेत। मात्र त्यांनाही अडवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जाईल आणि बेळगावमध्ये जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य होते त्या सदस्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे। सध्या या बेळगावमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे।